पांडुरंग हरी वासुदेव हरी। माऊली महाराष्ट्राला संतांची फार जुनी परंपरा आहे। संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले एक महान संत ज्यांना संत नामदेव गुरु म्हणून लाभले ते म्हणजे संत चोखोबा, संत चोखामेळा। संत चोखोबांच्या जन्माची कथा फार रंजक आहे। कथा कसली, चमत्कारच तो। कोरेगावातील विठ्ठल भक्त पाटलांनी आंबे सुदामा येसरकरांबरोबर पंढरपुराच्या पंढरीरायाला पाठवले। पंढरपूर 2 कोसांवर असताना एका म्हाताऱ्यानं त्यांना अडवून काहीतरी खायला मागितले। त्या म्हाताऱ्याची दया येऊन सुदाम्याची बायको सावित्री त्याला खायला एक आंबा दिला। म्हाताऱ्यानं आंबा थोडासा चोखला आणि परत दिला। तो उष्टा आंबा परत पाटीत कसा ठेवायचा म्हणून सावित्रीने तो ओटीत ठेवला। पंढरपूरला गेल्यावर पाहते तर काय, ओटीत आंब्याऐवजी बाळ होते। तो म्हातारा म्हणजे पांडुरंग आणि पांडुरंगाने आंबा चोखून प्रसाद म्हणून बाळ दिला, हाच चोखोबा। माऊली अशा ह्या संत चोखोबांना विठ्ठलाच्या मंदिरात प्रवेश नव्हता बरं का। त्यांना त्याचं खूप वाईट वाटायचं, पण विठ्ठल मात्र चोखोबांना भेटायला येत असे। एकदा पांडुरंग चोख्यासोबत कडुनिंबाच्या झाडाखाली जेवायला बसला होता। चोख्याची पत्नी दही वाढायला आली तेव्हा तिच्या हातातून पळी निसटली, खाली पडली। चोखा म्हणाला, अगं काय केलंस हे? देवाचं पितांबर दह्याने भरलं की। जवळून जाणाऱ्या एका पुजाऱ्यानं ते ऐकलं आणि हसायला लागला, कारण त्याला तिथं पांडुरंग दिसलाच नव्हता। तो पुजारी मंदिरात गेला, त्याने विठ्ठलाकडे पाहिलं। मंदिरातल्या विठ्ठलाच्या मूर्तीचं पितांबर दह्याने भरलं होतं। संतांचा अधिकार मोठा असतो माऊली। माऊली पतितांना तारणारे, उपेक्षितांची कैफियत देवापुढे तळमळीने मांडणारे, असं खुद्द जगद्गुरु तुकोबारायांनी ज्यांचं वर्णन केलं। यादव काळातील नामदेवांच्या संत मेळ्यातील वारकरी संप्रदायातील संत कवी म्हणजे संत चोखामेळा। चोखोबांचा जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणा किंवा मेहुणपुरी या गावी झाला। संत चोखामेळाचे कुटुंब जातीने महार होते। तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे चोखोबा हरपळून निघाले होते। ते शूद्र, अतिशूद्र, गावगाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, उच्च नित्यता, वर्णव्यवस्था याच्या विळख्यात अडकले होते। गावगाड्यातील स्पृश्य अस्पृश्य वातावरणात त्यांचा श्वास कोंडला जात होता। दैन्य, दुःख, दारिद्र्य, वाफल्य, लौकिक जीवन अस्वस्थ झाले होते। परंतु परमेश्वराने त्यांना जवळ केले, त्यांना सत्संग लाभला। त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता। उंबरट्याशी कैसे शिवू, आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू, त्यात आम्ही दीन, पायाशी होऊन दंग, गाऊ अभंग। श्री विठ्ठलाला त्यांना इतरांप्रमाणे उराउरी भेटावे असे खूप वाटत होते, परंतु ते सावळे गोजिरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागे ही खंत त्यांच्या मनात होती। मात्र एकादशीला साक्षात विठ्ठल येऊन परमेश्वराने त्यांना गाभाऱ्यात नेल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे। संस्कार संपन्न, संवेदनक्षम संत चोखोबांचे भावविश्व अनुभवण्याचा प्रयत्न केला असता एक मुख अनुभूती येते। त्यांची पत्नी सोयरा, बहीण निर्मळा, मेहुणा बंका, मुलगा कर्ममेळा हे सर्व प्रपंचाचे काबाड कष्ट उपसत असतानाच नित्यनियमाने भक्तिभावाने पांडुरंगांचे नामस्मरण करत असे, गुणसंकीर्तन करत असे। त्यांच्या कुटुंबातील सर्वजण हरिभक्त पारायण होते। त्या सर्वांचे विठ्ठलावर अनन्यसाधारण प्रेम होते। त्यांची पत्नी सोयराबाई हिचे बाळातपण स्वतः विठाई माऊलीने ननंदेचे रूप घेऊन केले होते अशी कथा प्रचलित आहे। संत चोखामेळाचे 350 अभंग सध्या उपलब्ध आहेत। त्यांनी वारकरी संप्रदायातील अध्यात्मनिष्ठ अभेद्य भक्तीचे लोण आपल्या उपेक्षित बांधवांपर्यंत नेऊन पोचवले। अध्यात्म विकासाची संधी तत्कालीन समाज रचनेतील अगदी तळागाळातील लोकांनाही मिळावी असे ज्ञानदेवापरी सर्वच संतांना प्रांजळपणे वाटत असे। त्याचवेळी संत चोखोबांनी भक्ती मार्गाचा संदेश आपल्या अभंगातून समाज बांधवांना दिला। एकदा मंगळवेढे येथे
किल्ल्याच्या पूर्वेकडील वेशीवर बांधकाम चालू असताना ते एकाकी कोसळले. त्याखाली श्री चोखोबाराया आणि अनेक मजूर मयत पावले. आश्चर्य म्हणजे चोखोबांच्या मृत्यूनंतरही हाडातून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता. या संत नामदेवांनी चोखोबाची हाडं ओळखून ती गोळा केली आणि पंढरपूरला विठ्ठलाच्या मंदिराच्या पायाशी समाधी बांधली. याला म्हणतात भक्ती, याला म्हणतात भगवंतावरील प्रेम. बोला पुंडलिक वरदा श्री हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.